इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। भ्रष्टाचारी मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करा आणि नैतिकतेची चाड ठेवून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार राजीनामा द्या अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी केली। भाजप प्रणित महायुती सरकारच्या विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता एकाच दिवशी एकाच वेळी एल्गार केला। मोदी कर्ज लाखो करोड कर्ज माफ करायला यांच्याकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्यांचं 4-5 लाख रुपये माफ करायला यांच्याकडे पैसे नाहीत। लाडक्या बहिणीला पैसे द्यायला यांच्याकडे 2000 रुपये नाहीत। या ठिकाणी युवकांच्या हाताला काम देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत। यांच्याकडे पैसे आहेत फक्त 2 नंबर रमी खेळणाऱ्या मंत्र्यांच्या हाऊस पुरवण्यासाठी आहेत। यांच्याकडे पैसे आहेत, अडाणी अदानीचं कर्ज माफ करायला पैसे आहेत, पण यांच्याकडे पैसे या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जी शेतकरी आहे या शेतकऱ्याचा कर्ज माफी करायला त्यांच्याकडे पैसे नाहीत। या सरकारला दलिंद्री लागली आहे, ही भिकारचोट सरकार आहे। देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि गद्दार एकनाथ शिंदे या महाराष्ट्रातून तडीपार होणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे। म्हणूनच आदरणीय शिवसेना पक्ष बनवून उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये या सरकारच्या कानाखाली वाजवण्यासाठी, या झोपी गेलेल्या केंद्राच्या कातड्याच्या सरकारला जाग आणण्यासाठी, या देवेंद्र फडणवीसची अवकात दाखवण्यासाठी आजचं आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनात जर या सरकारला नाही जाग झाली तर भविष्यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे ही माचकर मंत्रीच्या खुर्चीवर बसले ते त्या मंत्रालयातल्या खुर्च्या आम्ही जाऊन तोडून फोडून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। महाराष्ट्रामध्ये रमी खेळणारे मंत्री, डान्स बार चालवणारे मंत्री, नोटाचे बंडल घरात घेऊन बसणारे मंत्री हे महाराष्ट्राला आत्तापर्यंत कधी दिसलं नव्हतं। आणि आपण जुन्या काळात बघितलं असाल, साधी नैतिक जबाबदारी देऊन छोट्या मोठ्या कारणावर सुद्धा राजीनामा देणारे मंत्री, मुख्यमंत्री या महाराष्ट्राने पाहिलेत। पण आज असे सगळं व्हिडिओचे पुरावे देखील सापडून सुद्धा हनी ट्रॅप करणारे सुद्धा मंत्री या ठिकाणी आहेत। अशा मंत्र्यांना ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे। जनतेचा जो संबंध महाराष्ट्रामध्ये जो आक्रोश आहे याची दखल घेऊन ताबडतोब सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे। आज महाराष्ट्राची जी अवस्था आहे ती अतिशय बिकट अवस्था आहे। आज आपण बघतोय शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही, सरकारने जे आश्वासन दिले ते आश्वासन पूर्ण केले नाही, लाडक्या बहिणींचे पैसे त्यांना मिळत नाही। रोज अनेक लोकांचे फोन आहेत, आम्ही आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर पैसे मिळाले होते, त्यामुळे अनेक लोकांचे फोन आहेत की ताई आमचे पैसे अजून सुद्धा आलेले नाहीत। आणि हे सगळे जे भ्रष्ट मंत्री आहेत, कोण रम्मी खेळतंय, कोण डान्स बार चालवतंय, कोण पैसे मोजतंय, नोटा मोजतंय। विधानसभेमध्ये रम्मी खेळणारे मंत्री हे दुर्दैव आहे, या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे ते मंत्री म्हणजे। आणि या मंत्र्यांनी, या भ्रष्टाचारी मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि या भ्रष्टाचारी मंत्र्यांसाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही ताबडतोब राजीनामा देऊन हे सरकार बरखास्त करावं अशी मागणी मी करते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या।